यांना जी गुंगी निर्माण झालेली आहे, सत्तेचा माज जो आलेला आहे, तो माज आता हा देशातले लोक उतरवल्याशिवाय शांत बसणार नाही. मी आज आमचे नेत्यांना मी म्हणालो की तुम्ही आव्हान करा की चलो आसाम, तर मग तिथले मुख्यमंत्री आणि देशाचे प्रधानमंत्री काय करतात मग आपण पाहू. पण आम्हाला आमच्या नेत्यांनी सांगितलं की आपल्याला कुठलाही उद्रेक करायचा नाही. आम्ही हा सगळा मार्ग अहिंसेच्या मार्गाने, हे लोक हिंसा करत असतील पण आपण अहिंसेच्या मार्गाने जाऊ, प्रेमाने आम्ही जिंकू आणि सत्याच्या मार्गात आम्ही आहोत, तर सत्याच्या मार्गाने आमचा विजय झाल्याशिवाय राहणार नाही. अशा पद्धतीचा सल्ला राहुल गांधीजींनी मला दिला. नाही तर मी आज त्यांना तेच सांगत होतो की हे तुम्हाला तिथं अडवतात, आम्ही येतो तिथं. महाराष्ट्रातून मी 50,000 लोक घेऊन येतो, देशातून असे लोक गेलीत तर मग काय होणार तिथं. पण मला राहुल गांधीजींनी या पद्धतीचा सल्ला दिला की आपल्याला या पद्धतीचा कुठलाही उद्रेक करायचा नाही. पण हे जे वागतात आहे त्याचा आम्ही निषेध करतो आणि हे वाढलं, समजा देशाच्या प्रधानमंत्र्यांनी लक्ष घातलं पाहिजे. राहुल गांधींच्या न्याययात्रेला ज्या पद्धतीनं अडवण्याचं काम, त्यांना त्यांच्या गाडीवर पथराव करण्याचं काम, म्हणजे राहुल गांधीजींना तर काल अक्षरशः लोकांच्या समोर जावं लागलं आणि सांगावं लागलं की मला मारा, तुम्हाला मारायची इच्छा आहे तर. या पद्धतीनं राहुल गांधीजी लोकांमध्ये गेले. म्हणजे ही जी परिस्थिती आज देशामध्ये निर्माण झालेली आहे त्याच्याबद्दलचा आम्ही निषेध करण्यासाठी मी आज इथं या पत्रकार परिषद घेण्यासाठी मी इथं आलेलो आहोत. आपण आज प्रश्न विचारू शकता. पण आज ज्या पद्धतीनं मोदी यांची भाषा झाली तिथली जो परिस्थिती होती, कारण की सांगितलं जातं की अयोध्येत आता फक्त मोदी आणि भाजपमुळे अशा पद्धतीनं रामाच्या प्रतिष्ठापना होऊ शकते. ते चुकीचं सांगतात आहे. मूळ प्रश्न आहे की जी जागेवर त्यांनी जे बांधकाम केलेलं आहे भगवान श्रीराम मंदिराचं, ते नरसिंहराव प्रधानमंत्री असताना जे 60 एकर जागा त्या ठिकाणी बाबरी मस्जिद सोडून आरक्षित केलेली होती, त्या जागेवर मंदिर आहे. हा मार्ग काँग्रेसनीच त्या काळात काढला. मी उदाहरणार्थ सांगतो, सोमनाथांचं मंदिर गुजरातमधलं, त्याच्यावरही मोगल साम्राज्याने त्या काळात ते मंदिर एकदा आणि अनेकदा तोडलं. पण देशाचे प्रधानमंत्री पंडित जवाहरलाल नेहरूजी झाल्यानंतर सरदार वल्लभभाई पटेलपासून सगळ्यांनी निर्णय केला की कॉन्ट्रिब्युशन करायचं आणि त्याच्या माध्यमातून ते मंदिर बांधायचं. सोमनाथांचं मंदिर हे त्या काळात पंडित जवाहरलाल नेहरूंच्या काळामध्ये सरदार वल्लभभाई पटेलपासून सगळ्यांनी मिळून ते मंदिर बांधलं. त्याचा ओहापोह नाही केला. ज्यावेळेस प्राणप्रतिष्ठा करायची होती ते शंकराचार्यांच्या हातानेच ती प्राणप्रतिष्ठा करून घेतलेली होती. इथं 4 शंकराचार्यांनी विरोध केला की मंदिर अपूर्ण आहे, या ठिकाणी या पद्धतीची प्राणप्रतिष्ठा करणं आणि तेही पौष महिन्यात करणं, ज्या ठिकाणी धार्मिक अनुष्ठान केलं जात नाही, हा आमचा धर्म शिकवतो. पण हे शंकराचार्यापेक्षा मोठे झालेत. केंद्रातले मंत्री सांगतात की शंकराचार्यांचा हिंदू धर्माशी काय संबंध. म्हणजे आता हे धर्मापेक्षा आणि भगवान श्रीरामाशी पेक्षाही सुद्धा भाजपाले मोठे झाले असतील तर ठीक आहे, त्यांचा गर्व त्यांच्यासाठी आहे. पण आम्हाला त्यांच्या त्या भानगडीत पडायचं नाही. त्यांनी काय उत्सव साजरा करायचा प्रत्येकाला अधिकार आहे. पण भगवान श्रीराम जसे आमचेच आहेत असं ते सांगतात. ठीक आहे, त्यांना मर्यादा पुरुषोत्तमाला करायचं असेल आणि भगवान श्रीरामाला लहान करायचं असेल आणि मोदींना मोठं करायचं असेल, ते आपण बॅनर पण पाहिले त्यांचे भगवान श्रीरामाला. आणि आता तर नरेंद्र मोदीजींनी घर बांधून दिलं ना भगवान श्रीरामाला. अहो तुमची काय अवकात आहे. भगवान श्रीरामाचं घर तुम्ही बांधून देऊ शकता. जितनी भरी राम ने चाबी उतना ही खिलौना चलेगा, उसके आगे नहीं चलोगे. भगवान श्रीरामाला हे लहान जे मानायला लागलेली आहे भाजप, तर त्याला आज ना उद्या त्यांना त्याचं ह्या सगळ्या घमंडाचं गर्वाचं त्याचे परिणाम त्यांना भोगावं लागणार आहे. आम्ही जाणार ना. काही कोणाच्या याच्यामध्ये काही त्यांचंच थोडी आहे. आमचे राजूजींनी प्रधानमंत्री असताना खुद रामलल्लाचा ताला खोलला
त्याची पूजा केली आणि तिथंच त्यांनी शिलान्यास केलेला होता आणि त्यांनीच त्यावेळेस सल्ला दिली होती की ह्या वादात पडू नका, राम मंदिर आपण बांधू. पण ज्या पद्धतीनं यांनी कारसेवकांचं आणि मुस्लिमांचं जे रक्त वाहिलं, जो उद्रेक या देशामध्ये केला, त्या उद्रेकाचं काय, त्या रक्ताचं काय, अनेकांचा जीव त्याच्यामध्ये गेला, त्याचं काय, यासाठी की भाजपने मंदिर बांधलं याच्यासाठी. आणि म्हणून संत जे आज आमचे हिंदू धर्माचे संत जे भाजपवर टीका करायला निघालेले आहेत, शंकराचार्य, साधे संत नाही, भोंदू संत नाही, शंकराचार्य, त्यांच्या तपस्या आहेत, त्यांनी धर्माचं रक्षण केलेलं आहे, त्यांनी धर्माला सुरक्षित केलेलं आहे. आणि अशा शंकराचार्यांवर टीका BJPचे मंत्री करत असतील केंद्रातले, तर हे कुठल्या लेवलवर गेलेले आहेत. सत्तेचं जे आंधळपण असते ते आंधळपण या निमित्तानं आपल्याला पाहायला मिळत आहे आणि ते बघतायत, जग बघताय. तुम्ही असं इव्हेंटबाजी असं म्हणत असाल तर या सगळ्याचा फायदा भाजपला येणाऱ्या निवडणुकांमध्ये होऊ शकतो असे आराखडे बांधले आहेत. अशा वेळी ते आमंत्रण काँग्रेसने नाकारणे तुमच्या विरोधात जायचं वाटत नाही? मला BJP सर्टिफिकेट देणारे कोण होते? शंकराचार्यांनी त्यांचं आमंत्रण नाकारलं. तर ते हिंदू धर्मीय विरोधी आहेत की ते भगवान श्रीरामाच्या विरोधातले आहेत? आखरी धार्मिक प्रतिष्ठान जे असतात, कुठल्याही धर्माचे असो, कुठल्याही धर्माचे असो, धार्मिक प्रतिष्ठान करणारे जे धर्मगुरू असतात त्यांच्या हाताने होतं. त्याला काही नियम आहे प्रत्येक धर्माचे. पण इथं राजकारणामध्ये भगवान श्रीरामाला ओढलं जात असेल आणि त्याचं इव्हेंट केलं जात असेल तर त्यांनी कयास काही बांधव. त्याच्यामध्ये परदेश पिक्चरमधलं गाणं आहे, त्याच्यात म्हटलेलं आहे की जिसके मन में रावण है उसके मन में राम नहीं हो सकते. आता मी कोणाला म्हटलं नाही, ते परदेश पिक्चरचं गाणं आहे. आणि आज जे काही चाललेलं आहे ते कृत्य जे पाहिलं, त्या कृत्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतं आहे भगवान श्रीरामाला लहान बनवून त्यांना बोट घेऊन चालत असतील, भगवान श्रीरामाला हे लोक घर बांधून देत असतील. या देशाच्या असंख्य हिंदू बांधवांनी, मी पण पैसे दिलेले आहेत, अनेक हिंदू बांधवांनी पैसे दिलेले आहेत, त्यांच्या पैशाने मंदिर झालेलं आहे, भाजपच्या पैशाने नाही. पण त्यांना आता त्या सगळ्या गोष्टीचे आज, आणि म्हणून ते संत आपल्याला सोशल मीडियावर आपण पाहतोय की संत रोज भाजपला शिवाशाप करतात आहेत, ते पाहतो आपण. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पण आमंत्रणातून गेले नाहीत आणि चर्चा अशी लागली आहे की देवेंद्र फडणवीस यांना आमंत्रण नसल्यामुळे त्यांना वाईट वाटू नये म्हणून ते गेले नाही. तुमची काय माहिती? त्यांच्यामध्ये फार आहे. आता ते बॅनर पोस्टर पाहत येत होतो मी आता, त्याच्यातच खूप साऱ्या गोष्टी कळतात. त्यामुळे त्यांच्यामध्ये काय आग लागलेली ते आम्हाला कळतं, त्याच्यामुळे ते बोलायचं नाही. पण भगवान श्री राम के साथ इस राज्य के युवाओं के हाथ में भी काम मिलना चाहिए, किसानों के फसल को दाम मिलना चाहिए, गरीब को भी स्वाभिमान से जीने का अधिकार रहना चाहिए. लेकिन राम नाम जपना और पराया माल अपना, जे भोंदू असतात ना, भोंदू बाबा, जे त्यांच्यासाठी गाणं आहे, खऱ्या संतांसाठी नाही आहे ते. आज GST सारखा कायदा आणून सर्वसामान्याच्या खिशातून पैसे काढून मुठभर मित्रांच्या घरी टाकले जातात, म्हणून ते गाणं यांना बरोबर फिट होतं. राम नाम जपना न पराया माल अपना, हे रोज लोकांचे खिशे कापतात आहेत आणि मित्रांच्या घरात टाकतात आहेत. आणि म्हणून मित्रांना आमंत्रित केलं गेलेलं आहे, मित्र गेलेले आहेत तिथं सगळे. गोविंदाचार्य पण म्हणाले की शिवाजी महाराजांना या सगळ्या सत्तेतनं बाहेर पडायचं होतं आणि त्यांना संन्यास घ्यायचा होता. यावरून खूप आता प्रतिक्रिया म्हणते. शिवाजी महाराजांचा इतिहास बदलवण्याचा प्रयत्न अनेक विद्वानांनी केलेला आहे. शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचं दैवत आहे आणि त्याच्यामुळेच ते दैवतच राहणार आहे. त्यामुळे हे असे इतिहासकार आणि असे काही आले तरी त्याच्यावर कुठलाही परिणाम होणार नाही. ते सगळ्या धर्माचं रक्षण करणारे होते.
हिंदवी स्वराज्याची स्थापना त्यांनी केली. त्याचा अर्थच असा होता, जे आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानात आपल्याला पाहायला मिळतं. त्यांनी मुसलमानांवरही प्रेम केलं होतं, त्यांच्या बहुबेटींनाही न्याय दिलेला होता. ख्रिश्चन असोत, आदिवासी असोत, प्रत्येकांना न्याय देण्याची भूमिका छत्रपती शिवाजी महाराजांची. तेच राज्यकर्त्यांचं त्याच्यामधलं महत्त्वाची भूमिका असतात, हे छत्रपती शिवाजी महाराज सांगायचे. पण आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने राज्य करणारी काही लोक ते छत्रपती शिवाजी महाराजांचं विचाराचं पालन करत नाही. आणि या पद्धतीचे काही लोक येऊन शिवाजी महाराजांचा इतिहास बदलवण्याचा प्रयत्न अनेकदा झाला, अजून करणारेही राहतील, पण त्याचा काहीच फरक पडणार नाही. आणि छत्रपती शिवाजी महाराज हे आमचं दैवत आहे आणि त्याच्याबद्दलचं भविष्यात हे अशा पद्धतीचे नवीन इतिहासकार जे असतात त्यांना योग्य पद्धतीनं आम्ही त्यांचा इतिहास त्यांना समजावून सांगतो. त्याचे व्यापारी मित्र अयोध्येला होते, पण राजकीय मित्र जे अमित शहा असतील, राजनाथ सिंग असतील, ते दिल्लीतच थांबले. वन मॅन शो. आपल्या देशातलं संविधान आम्ही भारतीय आहे, पण आता संविधानातलं बदल झालेला आहे. मी म्हणजे भारत, मी म्हणजे भारतीय, असं हे बदल झालेला आहे. त्याचा परिणाम आपण पाहिलेला आहे की त्यांच्या मंत्रिमंडळातही तेच आहे. त्यामुळे सगळेजण स्टॅच्यूसारखे जिथं होते तिथंच उभे होते. काही लोक मला बोलवलं पण मी गेलं नाही, त्याला नाराज होईल असं बोलणारी लोक आहेत, पण त्यांना बोलवलं नाही. उद्धव ठाकरे काळाराम मंदिरात पोहोचलेले आहेत, तिथे त्यांचं भव्य स्वागतही झालं आहे. उद्धव ठाकरेंनी अयोध्येला न जाण्याचा निर्णय घेतला, ते देखील दिलेले नाही. काँग्रेसची अशी भूमिका घेतलेली आहे. मात्र काळाराम मंदिर आणि नाशिक दौरा, नगूर दौरा हा त्याचा सुरू आहे. त्यांचं अधिवेशन चाललेलं त्यांच्या पक्षाचं तिकडे, आणि त्याच्यामुळे ते काळाराम मंदिरात गेलेले होते. त्यांनी पहिलेच ठरवलं होतं. आणि अपूर्ण मंदिरामध्ये ज्या पद्धतीनं देशाच्या आमच्या जे 4 स्तंभ पीठ आहेत शंकराचार्यांचं, त्या 4ही पीठांनी त्याचा विरोध केलेला होता की अपूर्ण मंदिरामध्ये या पद्धतीचं प्राणप्रतिष्ठेचं कार्य होऊ नये, अशी भूमिका आमच्या शंकराचार्यांनी केलेली होती. पण भाजपनाने राजकीय फायदा घेण्यासाठी या पद्धतीचा हा जो इव्हेंट केलेला आहे, त्या इव्हेंटमुळे अनेकांनी सहभागी न होण्याचा निर्णय घेतलेला होता. त्याच्यात उद्धव ठाकरे साहेबांनी पण तोच निर्णय घेतला. आणि काळाराम मंदिर हे आमचं ऐतिहासिक मंदिर आहे. मी मगाशी उल्लेख केला की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना ह्याच प्रवृत्तीच्या लोकांनी त्या काळामध्ये त्यांना अनेक महिने आंदोलन करावं लागलं. त्यावेळेस काहीतरी 6 ते 7 महिने वर्षभर ते आंदोलन दर्शनासाठी त्या ठिकाणी झालेलं होतं. आणि आखरी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना निर्णय करावा लागला. मला तर वाटलं होतं की उद्धव ठाकरे साहेबांनाही तिथं अडवतात काय हे लोक, तर पण नाही अडवलं. पण राहुल गांधीजींना आसाममध्ये अडकवलं. त्यांना राम मंदिरमध्ये त्यांना दर्शनासाठी म्हणजे मंदिरात दर्शनासाठी जाऊ दिलं नाही. तर हा जो अहमपणा जो आहे, हा अहमपणा भगवान श्रीरामांनी कधी शिकवला नाही. ज्यांनी अहम केला, घमंड केला, त्याचा नाश भगवान श्रीरामाने केला. आज उद्धव ठाकरेंनी वेशभूषा थेट बाळासाहेबांसाठी केली आहे. भव्य शाळा, रुद्राक्षाच्या माळा घातलेल्या आहेत. बाळासाहेबांचाच भास होतो असं अनेक शिवसैनिकांचं म्हणणं आहे. ते अयोध्येतही आपल्याला आढळते अशी एक वेशभूषा. बिलकुल असेल. मी पाहिलं नाही त्यांना कसं त्यांनी वेशभूषा केली. केलं असेल. वडिलांच्या पावलावर फुलांनी चालावं, ते चालत आहेत. राहुल गांधींनी वारंवार वीर सावरकरांवर टीका केली. आज उद्धवजी ठाकरे वीर सावरकर स्मारकात गेले, नंतर मुक्त झाले, कारण सावरकरांविषयी कौतुकी करतायत. तो त्यांचा पक्ष आहे ना, त्या पक्षाचे त्यांचं काय निर्णय घ्यायचा तो त्यांचा असतो. त्याच्यामुळे काही लोक उद्योगपतींना भेटतात. का तुम्ही विचारता आम्हाला की ते भेटले तुम्ही त्यांचा विरोध करता, तर त्यांच्या पक्षाचा निर्णय आहे. लोकसभेच्या जागा वाटपाचा विषय कधी क्लिअर होईल? या महिन्यात संपेल. नागपूरमध्ये काही काळाकरता तणाव निर्माण झाला होता. आज नागपूरमध्ये काही काळाकरता तणाव निर्माण झाला होता. पोलिसांनी मध्यस्थी करून परिस्थिती आटोक्यात आणली. मात्र अशा प्रकारच्या तणावाच्या स्थिती ह्या कालपासून बघायला मिळत आहेत. मीरा रोड भागात असेल, नागपूर भागात असेल. त्यामुळे काय आवाहन करावं? तुम्हाला आपल्याला लक्षात असेल, नागपूरचं जे आता हिवाळी अधिवेशन झालं, त्या अधिवेशनामध्ये कायदा सुव्यवस्थेवर बोलत असताना मी सांगितलं की नागपूर, पुणे आणि मुंबई
अशा 3 शहराचा अभ्यास केला तर या 3 शहरामध्ये सगळ्यात जास्त अवैध हत्यारं कुठल्या शहरात असतील ते नागपूरमध्ये आहे. काल नागपूरमध्ये एका बिल्डरचा त्याच्या चालत्या गाडीमध्ये त्याचा खून करण्यात आला. बोंद्रे नावाचा एक तरुण बिल्डर होता त्याला. म्हणजे नागपूर हे आता खऱ्या अर्थानं गुन्हेगारीचं केंद्रबिंदू झालेलं आहे. राज्याच्या गृहमंत्र्याचा जिल्हा ते तिथूनच येतात या विधानसभेमध्ये. त्यांच्या जिल्ह्यामधले आज ही परिस्थिती असेल तर महाराष्ट्रातल्या कायदा सुव्यवस्थेचे काय प्रश्न निर्माण झाले असतील हे पाहतो आहे. तुम्ही जे तणाव निर्माण होणं तर सरकार स्वतःच तणाव निर्माण करत आहे. आता जरांगे पाटील साहेबांचं जे मुंबईकडे त्यांची वाटचाल सुरू झालेली आहे त्याच्यामध्ये त्यांना इकडे येण्यासाठी खऱ्या अर्थानं प्रोत्साहित करण्याचं काम सरकार करते आहे. त्यांचे प्रश्न सोडवतो आम्ही सांगतात, त्यांचे प्रश्न सोडवत नाही. आज राज्यामध्ये काय तणावाची परिस्थिती आहे ते तणावाची परिस्थिती सरकार सोडवायला तयार नाही. कोणी दावोसमध्ये गेलेत. दावोसमध्ये जाऊन त्यांनी विदेशातली गुंतवणूक इथं आणली नाही. आपल्याच राज्यातले उद्योगपती यांनाच इथं बोलावलं, तिथं घेऊन गेले. 50 लोक जायचे होते त्यांनी 500 लोक घेऊन गेलेत आणि सरकारी पैशाने घेऊन गेलेत. आणि त्याच्यामध्ये या लोकांनी त्यांचं एग्रीमेंट तिथं केलं. ते महाराष्ट्रातही करता आलं असतं. एवढा पैसा खर्च करायची गरज काय होती? जनतेच्या घामाच्या पैशाची लूट एवढी करायची गरज काय होती? मुख्यमंत्री विदेशात, कधी दिल्लीत, राज्याचे गृहमंत्री याला तोडा त्याला फोडा, याला धाक दाखवा त्याच्यामध्ये लागलेले. राज्यामध्ये सगळी कायदा सुव्यवस्था बिघडलेली आहे आणि म्हणून राज्यामध्ये सगळीकडे तणावाची परिस्थिती आहे. तातडीनं जरांगे पाटलांचं जे मुंबईकडे त्यांची वाटचाल जी सुरू झालेली आहे सरकारने मध्यस्थी करावी आणि तातडीनं हा जो तणाव पुढच्या काळात निर्माण होणार आहे त्याला थांबवावं, त्यांना न्याय द्यावा अशी भूमिका काँग्रेस पक्षाची आहे. अधिकारी आपल्या फेसबुक आणि ट्विटरवर स्टेटस ठेवतात राम मंदिराच्या उभारणी संदर्भात. सरकारी अधिकारी जर असे स्टेटस ठेवत असतील तर याला काय म्हणतात? तुम्हाला 2 गोष्टी आहे. मी आता काही टॅक्सीवाल्यांना रस्त्यात विचारत होतो की तुम्ही झेंडे लावलेले आहेत. काही मुस्लिम टॅक्सी ड्राइवर पण होते. साहब उन्होंने कहा है कि हमको अगर तुम नहीं झंडा लगाएंगे तो तुम्हारा सब कार्रवाई करेंगे. तो हमने डर के मारे लगाया. अधिकाऱ्यांनी कशासाठी टाकलेलं आहे? कारण की अधिकाऱ्यांना भीती आहे ईडीची कारवाईची. त्याच्यामुळे असू शकतो. काही लोकांना काही धर्माच्या आपल्या धर्मावर प्रेम करण्याचा सगळ्यांना अधिकार आहे. त्यामुळे त्या आधारावर काही अधिकाऱ्यांनी टाकली असेल. तर जे काही असेल मुस्लिम धर्माचं असेल तर त्यांनी टाकलं म्हणून तो काही संविधानिक विरोधी असं आपल्याला म्हणता येणार नाही. काही हिंदू अधिकारी असेल त्यांनी टाकलं असेल आपल्या देवाचा फोटो स्टेटसवर तर त्याला संविधानिक विरोधक असं म्हणता येणार नाही. पण ज्या पद्धतीनं मी आता टॅक्सीवाल्यांना विचारत होतो आणि त्यांना धमकावून हे लोक सांगत होते तर महाराष्ट्रामध्ये असं नाही करता येत ना. हे काही आपलं दुसरं राज्य नाही आहे. हे छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे. म्हणून मग सांगितलं की मुस्लिमांनाही न्याय देण्याचं काम छत्रपती शिवाजी महाराज करत होते. तर हे राज्य शिवाजी महाराजांचं आहे. काँग्रेसला एक राजकीय प्रश्न असा आहे. काँग्रेसला पुन्हा एक दुसरा धक्का जो आहे तो जळगावमधून बसतोय. जळगावचे माजी खासदार रावेरचे ते आता भाजपमध्ये चालले. पारिवारिक वाद आहे त्यांचा, मुली आणि बापाचा. आता तणाव संपवायसाठी तो त्यांचा व्यक्तिगत प्रश्न आहे. काँग्रेस म्हणून असं नाही तर तो वाद आहे त्यांचा. त्याच्यामुळे तो निर्णय घेत आहे. त्यांना आज पक्षातून आम्ही रिमूव्ह करून टाकलं. नाही. पुढच्या आठवड्यामध्ये काही महत्त्वाच्या महाविकास आघाडीच्या पण बैठका पार पडतात आहेत. 35 जागांवरती एक पण झाल्या आणि आणखी 13 जागांच्या संदर्भात अजून चर्चा सुरू आहे. कशा पद्धतीने होईल ना? आता या महिन्याच्या शेवटपर्यंत आमच्या सगळ्या जागा क्लिअर होतील. किती जागांवरती काँग्रेस त्याला मेरिटच्या आधारावर निर्णय होणार आहे. त्याच्यामुळे जागा कोणाला जास्त कोणाला कमी हा निर्णय होणार नाही. तो मेरिटवर होणार. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.